नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तुमचं बेस्ट केमिस्ट्री यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तुम्ही पण यामधले आहात का ज्यांना क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन ही रिॲक्शन हार्ड जाते किंवा समजतच नाही काय झालं काय नाही ती? आता याची काळजी करू नका. तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन इझी प्रकारे समजून पण जाईल. चला तर आपण स्टार्ट करूया. आज आपण पाहणार आहोत क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन. मग आता आपण पहिल्यांदा पाहूया की त्याच्या नावावरून अर्थ निघतो का नाही. कधी पण कुठली पण रिॲक्शन जर असली तर त्याच्या अगोदर काय करायचं, नाव बघायचं. त्या नावामध्ये त्याचा जर अर्थ काही लपलेला असता तर आपल्याला समजून जाईल. काय रिॲक्शनचा अर्थ म्हणजे डायरेक्ट कोणत्या सायंटिस्टने शोधून काढली त्याच्या नावावरून रिॲक्शन देतात. पण काय रिॲक्शन अशा असतात की त्याच्या नावावरून आपल्याला अर्थ निघतो आणि अर्थ निघाल्यास आपल्याला ती रिॲक्शन समजायला इझी पण जाते. मग आता ही क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन रिॲक्शन पण अशीच आहे. त्यामध्ये आपल्याला त्याच्या नावावरून पहिल्यांदा अर्थ काढायचा आहे. चला आता स्टार्ट करूया. आता आपण म्हणलो आहे की क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन पाहणार आहोत. चला तर आता पाहूया या क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन. यामध्ये काय होते, आपल्याला त्याच्या नावावरून अर्थ काढायचा आहे. आपण यामध्ये नावावरून अर्थ काढू शकतो का? हो, काढू शकतो. पण मी याच्या अगोदर सांगते, जर तुम्ही ऑर्डर कंडेन्सेशनचे रिॲक्शनचे मेकॅनिझम किंवा ती रिॲक्शनचा व्हिडिओ जर पाहिला नसला तर अगोदर तो रिॲक्शनचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यावा. का तर ऑर्डर कंडेन्सेशन सारखंच या क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशनचं मेकॅनिझम आहे. जर तुम्ही ऑर्डर कंडेन्सेशनचं मेकॅनिझम ती रिॲक्शन समजून घेतला तर तुम्हाला क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशनचं मेकॅनिझम इझी जाईल समजायला. त्यासाठी सांगते की पहिल्यांदा तुम्ही ऑर्डर कंडेन्सेशन ही रिॲक्शन पाहून घ्यावी. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक अवेलेबल आहे. तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही तेथून ती लिंक ओपन करून व्हिडिओ पाहू शकता ऑर्डर कंडेन्सेशनचा. आणि ऑर्डर कंडेन्सेशनचा व्हिडिओ पाहिल्यास तुम्ही नंतर हा क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशनचा व्हिडिओ पाहावा. चला आता स्टार्ट करूया. आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, याच्या नावावरून अर्थ काढायचा. मग नावावरून आपल्याला अर्थ काढण्यासाठी इथं चला पाहूया. पहिल्यांदा काय म्हणलेलं आहे, या रिॲक्शनमध्ये पहिला शब्द वापरला आहे क्रॉस. आता ऑर्डर कंडेन्सेशनचं तर मला माहीतच आहे, फक्त आपल्याला नाव कुणाचं काढायचं आहे म्हणजे अर्थ कोणाचा काढायचा आहे, क्रॉसचा अर्थ काढायचा आहे. मग या क्रॉसचा अर्थ आपल्याला दोन प्रकारे निघू शकतो. एक तुमचा प्रकार आहे की क्रॉस म्हणजे आपण विरुद्ध पण म्हणू शकतो. पण आता ही काय आहे, तुमची रिॲक्शन आहे. मग रिॲक्शन असताना तुम्हाला विरुद्ध हा शब्द चालेल का? नाही. मग त्यासाठी तुम्हाला त्या विरुद्धचाच सारखा असलेला समानार्थी शब्द काय तर ओळखावा लागेल. मग त्यासाठी आपल्याला ओळखण्यासाठी आपण इथं विरुद्ध हा शब्द तर घेऊ शकत नाही. मग त्याचा सिमिलर शब्द असेल आपण इथं काय घेऊ शकतो, ही रिॲक्शन आहे. मग रिॲक्शनसाठी आपण इथं विरुद्ध हा शब्द घेऊ शकत आहे. त्यासाठी आपल्याला कसा घ्यायचा आहे, सारखा साम्य असलेला एक शब्द निवडायचा आहे. मग निवडताना मग आपण हा वेगवेगळा पण निवडू शकतो का, तर क्रॉसमध्ये आणि विरुद्ध आणि वेगवेगळे जरा सिमिलर आहेत ना, थोडेफार सिमिलर आहेत, तेवढे सिमिलर नाहीत. फक्त आपल्याला रिॲक्शन पुरतं आपल्याला ध्यानात ठेवायचं की क्रॉस म्हणजे वेगवेगळे आहेत. आता मी इथं विरुद्ध न घेण्याच्या ऐवजी मी वेगवेगळा हा शब्द का घेतले, तर यामध्ये काय होते, आपल्याला कंडेन्सेशन घडून आणायचं आहे. मग कंडेन्सेशन घडून आणताना आपल्याला काय पाहिजे, तिथं दोन वेगवेगळे मॉलिक्यूल पाहिजेत, त्यांचं कंडेन्सेशन होणार आहे. मग आपण दोन वेगवेगळे मॉलिक्यूल कसे, विरुद्ध हा शब्द त्या मॉलिक्यूलला शोभेल का? नाही. मग ती मॉलिक्यूलला त्या शोभासारखा शब्द कोणता आहे, वेगवेगळा. मग त्यासाठी आपण इथं क्रॉसचा अर्थ काढलेला आहे वेगवेगळा. तुम्हाला समजलेला असेल की आपण इथं क्रॉसचा अर्थ वेगवेगळा का काढला किंवा तो वेगवेगळा का घेतला. आपल्याला पहिल्यांदा क्रॉसचा अर्थ समजला वेगवेगळा. आता तुम्हाला ऑर्डर कंडेन्सेशन तर आता पहिला आपल्याला अर्ध्याचा अर्थ निघाला, आता या अर्ध्याचा अर्थ पाहिजे आपल्याला ह्या ऑर्डर कंडेन्सेशन. मग ऑर्डर कंडेन्सेशनचा अर्थ काढायचा. तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला असता तर तुम्हाला समजलेलं असेल असं मी गृहीत धरते. पण काही जणांनी हा त्या व्हिडिओ न बघण्याच्या ऐवजी हा व्हिडिओ पण बघू शकतात. त्यांच्यासाठी मी सांगते की इथं आपण ऑर्डर कंडेन्सेशन, आता या ऑर्डर कंडेन्सेशनचा अर्थ मी सांगते. आता आपल्याला ऑर्डरचा अर्थ काढायचा आहे. चला आता काढूया. आता पहिल्यांदा आपण ऑर्डर कंडेन्सेशनचा अर्थ काढायचा ना आपल्याला. आपण पहिल्यांदा ऑर्डरचा अर्थ काढूया.
अल्डॉल. आता या अल्डॉलवरून आपल्याला काय अर्थ निघतो, यामध्ये काय आहे, हे एल, एल म्हणजेच अल्डिहाइड, आणि ओएल, ओएल हे कशाला वापरलेलं आहे, अल्कोहोलसाठी वापरलेलं आहे. म्हणजेच या अल्डॉलमध्ये तुमचे दोन फंक्शनल ग्रुप आहेत, एक म्हणजे अल्डिहाइड. आता अल्डिहाइडचा फॉर्म्युला तुमचा काय आहे, CHO हा तुमचा अल्डिहाइडचा फॉर्म्युला आहे, आणि अल्कोहोलचा काय आहे, OH हा तुमचा अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे, OH. मग यामध्ये काय केलं आहे, हे अल्डॉल कसं नाव आलेलं आहे, तर अल्डिहाइडचं इथं काय वापरलेलं आहे, सफिक्स वापरलेला आहे. सफिक्स कोणाचा वापरलेला आहे, अल्डिहाइडचं वापरलेलं आहे. ते फक्त AL घेतलेलं आहे. आणि तुमच्या अल्कोहोलचं काय वापरलेलं आहे, प्रिफिक्स. प्रिफिक्स तुमच्या अल्डिहाइडचं काय अल्कोहोलचं काय वापरलेलं आहे, प्रिफिक्स वापरलेलं आहे. प्रिफिक्स म्हणजे OL येतंय, आणि याचं सफिक्स इथं काय वापरलेलं आहे, AL. म्हणजेच या दोघाला ALD वापरलेलं आहे. मग या दोघाला कंबाईन करून तुमचं नाव तयार काय झालं आहे, अल्डॉल तयार झालेला आहे. मग या अल्डॉलमध्ये तुमचे काय आहेत, दोन फंक्शनल ग्रुप दिसून येणार आहेत. एक म्हणजे तुमचा अल्डिहाइड आणि एक दुसरा म्हणजे तुमचा अल्कोहोल. हा दोन फंक्शनल ग्रुप तुमच्या दिसून येणार आहेत. आणि कंडेन्सेशनचा जर विचार जर केला, या कंडेन्सेशनचा आता विचार जर केला, तर या कंडेन्सेशनमध्ये काय होणार आहे, तर तुम्ही जे दोन मॉलिक्यूल घेणार आहात, तुम्ही कोणतेही मॉलिक्यूल घेचाल, इथं मी काय म्हणले, वेगवेगळ्यालाच आपण काय म्हणतो, डिफरंट, असे दोन वेगवेगळे मॉलिक्यूल घेणार आहात तुम्ही. त्यांचं काय होणार आहे, मिक्सिंग होणारे आहे, आणि ती मिक्सिंग होऊन एकमेकात असं मिक्सिंग किंवा इथं काय होणार आहे, त्याचं कंडेन्स होणार आहे. म्हणजेच कंडेन्स होणार आहे ते दोन मॉलिक्यूल, आणि त्यांच्यापासून एक काय तयार होणार आहे, तुमचा न्यू मॉलिक्यूल तयार होणार आहे. हे यामध्ये सांगितलेलं आहे. पहिल्यांदा अल्डॉलमध्ये दोन फंक्शनल ग्रुप घेतलेले आहेत. एकाचं काय वापरलेलं आहे, सफिक्स वापरलेला आहे, आणि एकाचं चुकले, यामध्ये अल्डिहाइडचं काय वापरलेलं आहे, प्रिफिक्स वापरलेलं आहे, आणि अल्कोहोलचं काय वापरलेलं आहे, सफिक्स वापरलं आहे. म्हणजे प्रत्यय आणि उपसर्ग आणि प्रत्यय आणि उपसर्ग. मग प्रिफिक्सचा जर अर्थ काढला तर तुमचं काय होणार आहे, की त्याचं ALD घेतलेलं आहे, आणि सफिक्स म्हणजे लास्टला लागणारे शब्द त्याचं काय घेतलं आहे, अल्कोहोलचं OL घेतलेलं आहे. मग आता आपण स्टार्ट करूया. हे तर तुम्हाला कळालं तिघाचा अर्थ. क्रॉसचा अर्थ कळाला. क्रॉसचा डबलचा एकदा सांगते. क्रॉसचा अर्थ आपण इथं काय घेतलेला आहे, वेगवेगळे घेतलेला आहे. अल्डॉलमध्ये कसं तयार झालेलं आहे, अल्डिहाइडचं काय वापरलेलं आहे, प्रिफिक्स ALD वापरलेला आहे, आणि सफिक्स कोणाचं वापरलेलं आहे, अल्कोहोलचं काय वापरलेलं आहे, सफिक्स वापरलं आहे. या दोघांच्या कॉम्बिनेशनपासून तुमचं काय तयार झालेलं आहे, अल्डॉल तयार झालेला आहे. आणि कंडेन्सेशनमध्ये दोन वेगवेगळे मॉलिक्यूल काय होणार आहेत, मिक्स होणार आहेत, आणि त्यापासून काय तयार होणार आहे, तुमचा न्यू मॉलिक्यूल तयार होणार आहे. याला काय म्हणले आपण, कंडेन्सेशन म्हणलेलं आहे. तुम्हाला आता यामध्ये तिघाचे पण अर्थ समजलेले असेल, क्रॉसचा अर्थ, अल्डॉलचा अर्थ आणि कंडेन्सेशनचा अर्थ. मग चला तर आता आपण रिएक्शन त्यांनी पाहूया. यामध्ये काय म्हणले, आणि यामध्ये या क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनसाठी तुमची एक काय आहे, कंडिशन आहे. ती कंडिशन काय आहे, तुमचा अल्फा हायड्रोजन असला पाहिजे. आता अल्फा हायड्रोजन जर माहीत जर नसला तर सांगते. इथे पहा, मी एक कंपाऊंड घेते. एक्झाम्पलमध्ये समजा मी काय घेतलेला आहे, एक कंपाऊंड घेतलेला आहे. एक मी कंपाऊंड घेतलेला आहे. या कंपाऊंडमध्ये तुमचा हा काय आहे, हा पूर्ण ग्रुप C डबल बॉन्ड OH हा तुमचा काय आहे, इथे लिहून दाखवते. C डबल बॉन्ड OH हा तुमचा काय आहे, फंक्शनल ग्रुप आहे. हा तुमचा काय आहे, फंक्शनल ग्रुप आहे.
मग या फंक्शनल ग्रुप आहे हा तुम्हाला कळाला. तुम्हाला माहीत पाहिजे की फंक्शनल ग्रुप कोणते कोणते आहेत, कोणते कोणते नाहीत. हे तुम्हाला ऑलरेडी माहीत पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला रिॲक्शनचं खोलवर मेकॅनिझम पण समजणार नाही आणि ती रिॲक्शन पण समजणार नाही. त्यासाठी अगोदर तुम्हाला पहिल्यांदा फंक्शनल ग्रुप माहीत पाहिजे आणि IUPACचे ते नॉमेनक्लेचरचे नावं रूल पण माहीत पाहिजे. त्याच्यामध्ये काय चाललं काय नाही ते. त्याच्याशिवाय तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजणार नाही. फक्त ह्या रिॲक्शनसाठी सांगत आहे. मग यामध्ये तुम्हाला हा फंक्शनल ग्रुप माहीत आहे. हा काय आहे तुमचा कार्बोक्सिलिक, हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे. या फंक्शनल ग्रुपच्या साईडचा म्हणजेच फंक्शनल ग्रुपला जो कार्बन डायरेक्टली अटॅच असतो त्याला काय म्हणायचा, हा अल्फा कार्बन. म्हणजेच हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे. इथं मोठ्या ह्याच्यात लिहिते म्हणजे तुम्हाला लवकर समजून जाईल. हा तुमचा मी काय सांगितलेला आहे, हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे म्हणून मी सांगितलेली आहे. मग या फंक्शनल ग्रुपचा जो कार्बन राहतो हा कार्बन आहे तुमचा. हा कार्बनचा म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या साईडचा जो कार्बन राहतो त्याला काय म्हणायचं, अल्फा कार्बन म्हणायचं. हा अल्फाचा असंही आहे चिन्ह, अल्फा कार्बन म्हणायचं. सिम्बॉल आहे हा अल्फा काढतो. आणि या अल्फा साईडचा जो कार्बन राहतो तो राहतो तुमचा बीटा कार्बन. आणि या अल्फा कार्बनवर जे हायड्रोजन आहेत ते राहतात तुमचे अल्फा हायड्रोजन. आणि या बीटा कार्बनवरचे जे हायड्रोजन राहतात ते राहतात तुमचे बीटा हायड्रोजन. यामध्ये तुम्हाला समजलेलं असेल की अल्फा हायड्रोजन म्हणजे काय, बीटा हायड्रोजन म्हणजे काय, सर्व काही गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील असं मी गृहीत धरते. आणि अजून दुसरी एक कंडिशन सांगितलेली आहे की 2 वेगवेगळे कार्बोनिल कंपाऊंड पाहिजेत. आता कार्बोनिल कंपाऊंड तुम्हाला ही कन्सेप्ट माहीत पाहिजे. इथं लिहिते कार्बोनिल कंपाऊंड. आता तुम्हाला कार्बोनिल कंपाऊंड पाहिजेत. मग या कार्बोनिल कंपाऊंडमध्ये तुम्हाला कार्बोनिल कंपाऊंड ओळखायचे कसे ते सांगते. हा तुमचा काय आहे, C डबल बॉन्ड O, हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे. हा कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे. याला या कार्बनला म्हणायचं कार्बोनिल कार्बन म्हणायचं. आणि हा वरचा तर चौथ्या ऑक्सिजनचा फक्त तुम्ही एवढं ध्यानात ठेवा, कार्बोनिल कार्बन म्हणायचं. आणि या पूर्ण ग्रुपला कार्बोनिल ग्रुप म्हणायचं. मग यामध्ये जो हा तुमचा C डबल बॉन्ड O हा तुमचा फंक्शनल ग्रुप ज्या पण कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असला त्याला काय म्हणायचं, कार्बोनिल कंपाऊंड. मग कार्बोनिल कंपाऊंडमध्ये एक्झाम्पलचा जर मी विचार केले तर तुमच्या इथे तर अल्डिहाइड, कीटोन किंवा अमाइड असे आहे, अमाइड आहे किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड, हे तुमचे काय येणार आहे तर फंक्शनल ग्रुप येणार आहेत का. तर यामध्ये तुमचा काय आहे, हा C डबल बॉन्ड O हा तुमचा काय आहे, फंक्शनल ग्रुप आहे. त्यामुळे यांना काय म्हणलेले आहेत, कार्बोनिल कंपाऊंड म्हणलेले आहेत. मग या कार्बोनिल कंपाऊंड कळाले तुम्हाला आणि का म्हणायचं ते पण कळालं. मग यामध्ये आपल्याला फक्त 2च कंपाऊंडची स्टडी करायची आहे, एक म्हणजे अल्डिहाइड आणि एक म्हणजे कीटोन. तुम्हाला कार्बोनिल कंपाऊंड समजले असतील असं मी गृहीत धरते. मग आपण काय पाहिलं की क्रॉसचा अर्थ काढला आपण. पहिल्यांदा काय काढला, वेगवेगळे काढला. मग इथे वेगवेगळे का काढला ते आता तुम्हाला समजलेलं असेल का, तर यामध्ये तुमचे 2 कार्बोनिल कंपाऊंड यूज होणार आहेत. आणि ते 2 कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे कोणते, म्हणजे ते कार्बोनिल कंपाऊंड एकमेकांपासून कसे पाहिजेत, वेगवेगळे पाहिजेत. आणि ते 2 कार्बोनिल कंपाऊंड कोणते आहेत आपल्याला स्टडी करायचे, एक आहे तुमचा अल्डिहाइड आणि एक कीटोन. आणि हे 2 कसे आहेत, वेगवेगळे आहेत. मग या रिएक्शनमध्ये काय होणार आहे, तुमचा एक मॉलिक्यूल अल्डिहाइडचा घेतला जाणार आहे आणि एक मॉलिक्यूल तुमचा कीटोनचा घेणार आहे. हे तर तुम्हाला समजलेलं असेल असं मी गृहीत धरते. मग चला तर आता पाहूया. आणि कंडिशन सांगितलेली आहे तुमची पहिली की तुम्हाला अल्फा हायड्रोजन असला पाहिजे. अल्फा हायड्रोजनची पण मी कन्सेप्ट सांगितलेली आहे. चला तर आता पाहूया. मग अल्डिहाइड आणि कीटोन कंटेन्स ॲटलिस्ट 1 अल्फा हायड्रोजन ॲटम. अल्डिहाइड आणि कीटोन हे काय आहेत, तुमचे कार्बोनिल कंपाऊंड आहेत. अल्डिहाइड आणि कीटोन हे तुमचे काय आहेत, एक कार्बोनिल कंपाऊंड आहेत. आणि दुसऱ्याच्यामध्ये काय म्हणलंय, क्रॉस अल्डाइल कंडेन्सेशन ऑकर्स इन 2 डिफरंट मॉलिक्युल्स दॅट इज अल्डिहाइड अँड कीटोन. ते काय आहे तर कार्बोनिल कंपाऊंड. आता ही क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशनमध्ये आपण पहिल्यांदा क्रॉसच्या अर्थावरून याची ही लाईन लिहिलेली आहे.
की क्रॉसमध्ये आपण काय म्हणले आहे, वेगवेगळे काय घेणार आहेत आपण इथं, मॉलिक्यूल घेणार आहेत. कोणते मॉलिक्यूल? कार्बोनिल कंपाऊंड असलेले मॉलिक्यूल. मग कार्बोनिल कंपाऊंड कोण आहेत, आपल्याला कोणत्या ह्याची स्टडी करायची, एक अल्डिहाइड आणि एक केटोन, आणि हे एकमेकांपासून कसे आहेत, वेगवेगळे आहेत. मग या रिएक्शनमध्ये आपल्याला कसे कंपाऊंड घ्यायचे आहेत, 2 वेगवेगळे कंपाऊंड घ्यायचे आहेत. म्हणजेच एक अल्डिहाइड घ्यायचा आणि एक केटोनचे मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. हे तुम्हाला पहिल्यांदा या स्टेटमेंटवरून समजलेलं असेल असं मी गृहीत धरते. आता आपण काय पाहणार आहोत, म्हणजे आपण फक्त ही जनरल इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशनचा. आता आपल्याला काय पाहिजे, रिॲक्शन पाहिजे आहे. चला तर आता आपण रिॲक्शन स्टार्ट करूया. आता आपल्याला रिॲक्शन स्टार्ट करायचं आहे. चला तर स्टार्ट करूया याचं. आणि कधी पण पेपरमध्ये लिहिताना पहिल्यांदा काय करायचं, आता क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन समजा एक्झाममध्ये जर आली ही रिॲक्शन, तर त्यामध्ये काय लिहायचं, पहिल्यांदा त्याचं इंट्रोडक्शन लिहायचं, आणि इंट्रोडक्शन लिहिल्यास पुन्हा आणि रिॲक्शन लिहायचं. रिॲक्शन पण देताना त्या रिॲक्शनचं अगोदर स्टेटमेंट लिहायचं आणि मग नंतर रिॲक्शन लिहायची. तुमच्या पेपरच्या पॅटर्ननुसार किंवा पेपरमध्ये कसं लिहायचं त्याच्या ह्याच्यानुसार इथं नोट्स दिलेल्या आहेत. तुम्ही ह्या पण नोट्स फॉलो केलं तर तुमचं छानच आहे. का तर तसंच पॅटर्ननुसार इथं मी नोट्स दिलेले आहेत. पहिल्यांदा त्याचं इंट्रोडक्शन दिले, रिॲक्शन दिले, आणि रिॲक्शनचं पहिल्यांदा हे द्यायचं, इंट्रोडक्शन द्यायचं, नंतर रिॲक्शन पण द्यायची. हे तुमच्या पेपरच्या पॅटर्ननुसार मी दिलेलं आहे. आणि तुम्ही हे असं पण दिलं तर चालतंय रिॲक्शन, आणि माझ्या नोट्स फॉलो पण केलं तरी पण चालतंय. चला आता पाहूया. मग आपल्याला काय पाहिजे, रिॲक्शन पाहिजे. चला आता स्टार्ट करूया. रिॲक्शन. व्हेन 2 डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ कार्बोनिल कंपाऊंड reacts with each other in presence of dilute sodium hydroxide to form multiple product. यामध्ये सांगितले होते मी की पहिल्यांदा तुमचं काय पाहिजे, 2 वेगवेगळे मॉलिक्यूल पाहिजेत. इथे सांगितलेलं आहे डिफरंट मॉलिक्यूल पाहिजेत कार्बोनिल कंपाऊंडचे, आणि ते एकमेकांमध्ये कंडेन्स होणार आहेत, आणि काय भेटणार आहे आपल्याला, वेगवेगळे प्रोडक्ट भेटणार आहेत. आता इथे वेगवेगळे शब्द का, म्हणजे सॉरी इथे मल्टिपल हा शब्द का वापरलेला आहे, तर यामध्ये काय होत आहे, तुम्ही जे मॉलिक्यूल घेणार आहात 2 कार्बोनिल कंपाऊंड, ते कसे आहेत, एकमेकांपासून वेगवेगळे आहेत. का तर आपण aldol कंडेन्सेशनमध्ये 2 मॉलिक्यूल आपण सारखे घेतले होते अल्डिहाइडचे, पण या क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशनमध्ये आपण काय घेणार आहोत, 2 वेगवेगळे डिफरंट मॉलिक्यूल घेणार आहेत. मग डिफरंट मॉलिक्यूल घेणार असल्यास सेम जर मॉलिक्यूल घेतलं, त्यांचं कंडेन्सेशन झालं कोणत्या पण वेने, तर आपल्याला सारखा प्रोडक्ट भेटणार आहे. पण या क्रॉसमध्ये काय सांगितलेलं आहे, तुमचं कंडेन्सेशन होताना कोणता तुमचा मॉलिक्यूल कसा कंडेन्स झाला हे तुम्हाला माहीत आहे का नाही. मग आणि ते आपण कसे घेतलेले आहेत, तर 2 वेगवेगळे मॉलिक्यूल घेतलेले आहेत. मग ते 2 वेगवेगळे मॉलिक्यूल घेतल्यामुळे इथं काय होणार आहे, तुमचं कंडेन्सेशन दोन वेनं होणार आहे. पहिल्या वेनं म्हणजे तुमचा इथं ॲसिटाल म्हणजेच कीटोनचा मॉलिक्यूल अल्डिहाइडमध्ये कंडेन्स झाला तर एक वेगळा प्रोडक्ट भेटणार आहे, आणि अल्डिहाइडचा एक मॉलिक्यूल या कीटोनमध्ये कंडेन्स झाल्यास एक दुसरा वेगळा प्रोडक्ट भेटणार आहे. असे तुम्हाला 2 वेगवेगळे प्रोडक्ट भेटणार आहेत. म्हणून त्यासाठी आपण इथं काय शब्द वापरलेला आहे, मल्टिपल हा शब्द वापरलेला आहे. मग आता रिॲक्शन स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपण इथं काय घेतला, अल्डिहाइड म्हणजेच ॲसिटाल्डिहाइड घेतलेला आहे, एक ॲसिटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल घेतला आहे, एक कीटोनचा मॉलिक्यूल घेतला आहे. त्यांचं कंडेन्सेशन होत आहे कुणाच्या प्रेझेन्समध्ये, सोडियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये त्याचं कंडेन्सेशन होत आहे. आणि आपल्याला पहिला प्रोडक्ट काय भेटता, 3 हायड्रॉक्सी पेंट 1 ONe हा आपल्याला पहिला प्रोडक्ट भेटला. आणि अल्डिहाइडमध्ये आपल्याला aldol कंडेन्सेशनमध्ये आपल्याला पहिला प्रोडक्ट कुठला भेटला होता, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड हा प्रोडक्ट भेटला होता. मग इथं काय भेटणार, आता वेगळा प्रोडक्ट भेटणार. तोच प्रोडक्ट भेटणार का, नाही. का तर यामध्ये 2 वेगवेगळे मॉलिक्यूल घेतलेत आणि त्यांचं कंडेन्सेशन कोणत्या वेने झाले ते आपल्याला माहीत नाही. त्यासाठी आपण इथं aldol हा शब्द येणार नाही इथं. आणि त्याचं डिहायड्रेशन झालं म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल त्यातून लॉस झाला, आणि आपल्याला काय प्रोडक्ट भेटला, पेंट 3En2ONe हा प्रोडक्ट भेटलेला आहे. आता यामध्ये काय करायचं, आता ही रिॲक्शन ध्यानात कशी ठेवायची, कसा प्रोडक्ट तयार होतो, पाठ तर करायला जमत नाही, पाठ केली तर विसरून जाते. आता हे ध्यानात कसं ठेवायचं ते सांगते. फक्त तुम्हाला 3 गोष्टी इथे ध्यानात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे 2 वेगवेगळे कार्बोनिल कंपाऊंड घ्यायचे, दुसरी म्हणजेच अल्फा हायड्रोजन असला पाहिजे, आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय होत आहे, 2 वेगवेगळे मॉलिक्यूल घेतला तर त्यांचं कंडेन्सेशन झाल्यास तुम्हाला प्रोडक्ट भेटणार आहे. आता ते प्रोडक्ट कसा ध्यानात ठेवायचा तर मी सांगते. जेव्हा आपण मेकॅनिझम पाहत असतो ना, त्या मेकॅनिझममध्ये काय होते, तुमचा पहिल्यांदा न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणार राहतात. मग यामध्ये प्रोडक्टमध्ये कसं करायचं, जर समजा
तुम्हाला आता इथं काय कीटोन आहे आणि इथं अल्डिहाइड आहे. आता दोन वेगवेगळे मॉलिक्यूल आहेत. कसे कंडन झाले माहीत नाही. आपल्याला प्रोडक्ट तयार करायचा आहे. मग प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपण काय करायचं, पहिल्यांदा समजा पुढे तो मेकॅनिझममध्ये आपल्याला समजणार आहे. तर मेकॅनिझममध्ये पहिली स्टेप आपल्या न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणार आहे आणि न्यूक्लिओफाईलचा ज्या मॉलिक्युलवर पहिल्यांदा अटॅक होणार आहे त्याच्या अपोजिट साईडने प्रोडक्ट भेटणार आहे. म्हणजे समजा न्यूक्लिओफाईलचा अटॅक या तुमच्या ॲसिटाल्डिहाइडवर झाला तर तुम्हाला प्रोडक्ट कुठला भेटणार आहे, कीटोनच्या साईडनं प्रोडक्ट भेटणार आहे. म्हणजेच तिथं कीटोन हा फंक्शनल ग्रुप तुमचा प्रेझेंट असला पाहिजे. मग यामध्ये तसं झालेलं आहे. यामध्ये काय झालेलं आहे, तुमचा न्यूक्लिओफाईलचा अटॅक समजा ॲसिटाल्डिहाइडवर झाला तर तुम्हाला प्रोडक्ट कुठून भेटला, या कीटोनच्या मॉलिक्यूलचा भेटला. समजा न्यूक्लिओफाईलचा अटॅक जर ह्या ॲसिटोनवर झाला असता तर तुम्हाला प्रोडक्टमध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आढळला असता, हा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आढळला असता. हे तर तुम्हाला समजलेलं असेल. जर समजलेलं नसलं तर डबल एकदा सांगते. काय करायचं, न्यूक्लिओफाईलचा अटॅकचं जाऊ द्या. इथं काय करायचं, जर समजा आपल्याला अल्डिहाइडचा मॉलिक्यूल ॲसिटोनमध्ये कंडेन्स करायचा तर आपल्याला प्रोडक्ट कुठला भेटणार, ह्या ॲसिटोनच्या साईडचा म्हणजेच कीटोनचा प्रोडक्ट भेटणार. कीटोन फंक्शनल ग्रुप असलेला प्रोडक्ट भेटणार. आणि ॲसिटोनचा म्हणजेच कीटोनचा मॉलिक्यूल अल्डिहाइडमध्ये कंडेन्स करायचा जर असला तर आपल्याला कोणतं प्रोडक्ट भेटणार, अल्डिहाइडच्या साईडकडून प्रोडक्ट भेटणार. हे तर तुम्हाला ध्यानात आलं असेल ना. आणि आपल्याला तर माहित आहे कंडेन्स होताना आपल्याला दोन तर फंक्शनल ग्रुप आढळणारच आहेत. एक अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आणि एक अल्कोहोल, किंवा एक अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आणि एक तुमचा कीटोनचा फंक्शनल ग्रुप. पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की तुमचा कंडेन्स होताना कुठला प्रोडक्ट कसा तयार होणार आहे आणि कसा नाही ते. इथं सोप्या वेमध्ये सांगितलं. ह्या अल्डिहाइडचा मॉलिक्यूल ॲसिटोनमध्ये कंडेन्स होत असला तर ॲसिटोनच्या साईडनं प्रोडक्ट भेटताय. म्हणजेच हा फंक्शनल ग्रुप असला पाहिजे तुमचा. कीटोन प्रोडक्टमध्ये तुमचा फंक्शनल ग्रुप दिसताय. आणि जर समजा ॲसिटोनचा मॉलिक्यूल म्हणजेच कीटोनचा मॉलिक्यूल अल्डिहाइडमध्ये कंडेन्स जर होत असला तर तुम्हाला अल्डिहाइडचा हा फंक्शनल ग्रुप लास्टला दिसला पाहिजे. इथं काय झालेलं आहे, या प्रोडक्टमध्ये अल्डिहाइडचा मॉलिक्यूल कीटोनमध्ये कंडेन्स झाला म्हणून इथं काय आला, तुमचा कीटोनचा फंक्शनल ग्रुप आलेला आहे. आणि त्याचं डिहायड्रेशन झाल्यास तुम्हाला पेंट 3N2OA हा प्रोडक्ट भेटलेला आहे. ही तुमची रिॲक्शन झाली. आता तुम्हाला काय करायचं आहे, आता मेकॅनिझम पाहायचं आहे. चला तर आता आपण मेकॅनिझम पाहूया. आता आपल्याला मेकॅनिझम पाहिजे. मग मेकॅनिझममध्ये पाहताना तुमची पहिली स्टेप आहे, यामध्ये तुमच्या 5 स्टेप आहेत त्या. मग त्यामध्ये तुमची पहिली स्टेप आहे की पहिल्यांदा आपल्याला न्यूक्लिओफाईल तयार करायचा आहे. या रिॲक्शनमध्ये कंडेन्सेशनच्या ज्या पण रिॲक्शन आहेत ना तुमच्या, त्या कंडेन्सेशनच्या रिॲक्शनमध्ये तुमचा पहिल्यांदा तुम्हाला न्यूक्लिओफाईल तयार करायचा आहे. आणि तो न्यूक्लिओफाईल कुठून तयार होणार आहे, जे ॲरोवर तुम्ही कंडिशन वापरलेली आहेत ना, कंडेन्सेशन होताना कुणाच्या प्रेझेन्समध्ये कंडेन्सेशन होणार आहे ते त्यापासून तुम्हाला तुमचा न्यूक्लिओफाईल भेटणार आहे. मग आपण तिथं कंडेन्सेशन होताना काय वापरलेलं होतं, डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच NaOH प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होत आहे. मग इथं आपल्याला न्यूक्लिओफाईल आपल्याला कुठून भेटणार, ते NaOH पासूनच आपल्याला आपला न्यूक्लिओफाईल भेटणार आहे. मग इथं काय घेतलं, NaOH हा काय घेतला, आपला सोडियम हायड्रॉक्साईड आहे. हा ॲरोवरची कंडिशन आहे ते घेतली. त्याचं काय केलं, डिसोसिएशन केलं तर आपल्याला काय भेटले, 2 आयन भेटले, एक Na+ आणि एक OH- भेटला. मग जो निगेटिव्ह चार्जेस स्पेसिस आहे त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओफाईल. आणि पॉझिटिव्ह चार्जेस स्पेसिसला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोफाईल. मग यामध्ये तुमचा OH- हा काय निगेटिव्ह चार्जेस स्पेसिस आहे, मग त्याला आपण काय म्हणलं, न्यूक्लिओफाईल म्हणलेलं आहे. तुमची कंडेन्सेशन जेवढे पण कंडेन्सेशन होणार आहे तर त्या कंडेन्सेशनमध्ये तुमची पहिली स्टेप हीच राहणार की न्यूक्लिओफाईल तयार करायचा. आणि ते न्यूक्लिओफाईल कुठून तयार करायचा, ॲरोवरच्या कंडिशनवरून तुमचा न्यूक्लिओफाईल तयार होणार आहे. पहिल्या स्टेपमध्ये न्यूक्लिओफाईल तयार केला. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, जो तुमचा न्यूक्लिओफाईल तयार झालेला आहे तो काय करायचं, एका कुठल्या तर कार्बोनिल कार्बन म्हणजेच अल्डिहाइड किंवा कीटोनचा जो अल्फा हायड्रोजन आहे त्याच्यावर अटॅक करायचा आहे. मग मी इथं अल्फा हायड्रोजनवर अटॅक करण्यासाठी मी इथं कीटोनचा मॉलिक्यूल घेतलेला आहे. मग कीटोनचा मॉलिक्यूल जर घेतलेले जर असले तर त्यामध्ये काय होणार आहे, हा इथं तुमचा आलेला आहे कीटोन. आणि कीटोनचा मॉलिक्यूल घेतल्यास काय झालं, इथं मी कीटोनचा मॉलिक्यूल घेतले. या कीटोनच्या मॉलिक्यूलमध्ये तुमचं काय होणार आहे, कंडेन्सेशन होणार आहे. आणि तुमचा न्यूक्लिओफाईल अटॅक करणार आहे अल्फा हायड्रोजनवर. अटॅक करताना काय होते की इथं दुसऱ्या स्टेपमध्ये काय होणार आहे, कार्बोनिल म्हणजेच न्यूक्लिओफाईलचा अटॅक एका कार्बोनिल कार्बनच्या अल्फा हायड्रोजनवर होणार आहे.
मग मी इथं कार्बोनिल कार्बन मी घेतलेला आहे, ॲसिटोन घेतलेला आहे, इथं मी कीटोन घेतलेला आहे. मग न्यूक्लियोफाईलचा अटॅक या कीटोनवर होताना काय होतं, तुम्हाला थोडीफार इथं पिरियडिक टेबलची पण माहिती पाहिजे. इथं लई काय माहीत नाही, फक्त एवढं माहीत पाहिजे की हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन राहतो आणि 1 प्रोटॉन राहतो. मग त्याची पण गरज नाही पिरियडिक टेबलची, तुम्ही तर सांगितलेलंच आहे. हायड्रोजनकडे 1 प्रोटॉन आणि 1 इलेक्ट्रॉन राहतो. मग यामध्ये काय आहे, तुमचा हा न्यूक्लियोफाईल आहे. मग या न्यूक्लियोफाईलकडे इलेक्ट्रॉन कसे आहेत, जास्त आहेत, म्हणजेच त्याच्याकडे निगेटिव्ह चार्जेस स्पेसिस म्हणजेच तो न्यूक्लियोफाईल झाला आणि त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कसे असणार, जास्त असणार. मग त्यांनी काय केले, आपले इलेक्ट्रॉन या हायड्रोजनला दिले. मग या हायड्रोजनला इलेक्ट्रॉन दिल्यास हायड्रोजन कसं झालं, तर अनस्टेबल झाला. अनस्टेबल झाला म्हणजेच त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आले आणि 1 प्रोटॉन राहिला. हायड्रोजनची कॅपॅसिटी 1 इलेक्ट्रॉन आणि 1 प्रोटॉनची होती, पण इथे किती झाले, 2 इलेक्ट्रॉन आणि 1 प्रोटॉन झाले. मग तो कसा झाला, अनस्टेबल झाला. मग अनस्टेबल झाल्यामुळे तो काय करतो, आता याने तर याला इलेक्ट्रॉन दिले, तर मग हा हायड्रोजन काय करतो, आता त्याचं शेल त्याला स्टेबल करायचं आहे, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन त्याला कोणाला तर द्यायचा आहे किंवा कोणाला तर घेऊन जा, काय त्रास म्हणायचं आहे. मग तो हायड्रोजन काय करतो, या कार्बनला म्हणतो, कार्बन ऐक ना, की मला ऑलरेडी एक माझा इलेक्ट्रॉन भेटलेला आहे, मला आता आपल्या बॉन्डिंगमध्ये जो आपला माझा इलेक्ट्रॉन आहे, मला त्याची गरज नाही, मला त्या इलेक्ट्रॉनची गरज नाही. तू काय कर, की माझे बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉन आहे ना माझा, तो माझा इलेक्ट्रॉन तू घेऊन जा, का तर तू पण स्टेबल हो, मी पण स्टेबल होतो. का तर का मला इकडून हा न्यूक्लियोफाईल मला इलेक्ट्रॉन देत आहे. मग मला इलेक्ट्रॉन देत असल्यामुळे मी त्याच्यासोबत त्याचे इलेक्ट्रॉन घेतो आणि त्याच्यासोबत बॉन्ड प्रिपेअर करतो, आणि तू तुझे आणि माझे पण इलेक्ट्रॉन घेऊन जा, आणि तू पण तिथे स्टेबल हो आणि मी पण स्टेबल हो. म्हणून या दोघांमध्ये अशी बातचीत होऊन इथं आपल्याला प्रोडक्ट काय भेटला, एक म्हणजे वॉटर भेटला आणि कार्बन आयन भेटला. म्हणजेच यामध्ये काय झालं, या हायड्रोजनने याच्यासोबत बॉन्ड प्रिपेअर केला, ह्याचे इलेक्ट्रॉन घेऊन याच्यासोबत बॉन्ड प्रिपेअर केला, वॉटर तयार झाला, आणि या कार्बननं याचे पण इलेक्ट्रॉन घेतले, हायड्रोजनचे पण आणि आपले पण इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये असलेले घेतले. मग हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जास्त आले, मग त्याच्यावर आला कुठला चार्ज, निगेटिव्ह चार्ज आला. आता हायड्रोजनचे पण त्याने इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत. मग त्या स्पेसिसला आपण काय म्हणलं, कार्बन आयन म्हणलेलं आहे. म्हणजेच कार्बनवर निगेटिव्ह चार्जेस स्पेसिसला आपण काय म्हणतो, कार्बन आयन असे म्हणतो. आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये एक वॉटर भेटला आणि एक आपला काय भेटला, कार्बन आयन भेटला, आणि पहिल्या स्टेपमध्ये काय भेटला, आपल्याला न्यूक्लियोफाईल भेटला. आता आपण तिसरी स्टेप पाहणार आहोत. तिसऱ्या स्टेपमध्ये काय होणार आहे, जो तुमचा कार्बन आयन तयार झालेला आहे, मग एक कार्बोनिल कंपाऊंड तुमचा उरलेला आहे. रिॲक्शन होताना 2 कार्बोनिल कंपाऊंड घेतले होते, एक कीटोन घेतला होता आणि एक अल्डिहाइड घेतला होता. मग कीटोन सेकंड नंबरचा म्हणजे सेकंड स्टेपमध्ये यूज झालेला आहे. आता थर्ड स्टेपमध्ये काय होणार आहे, तुमचा जो उरलेला मॉलिक्यूल आहे कार्बोनिल कंपाऊंड, तो घेतला. म्हणजेच मी तर अल्डिहाइड उरला होता आपला, मी तो अल्डिहाइड घेतला. अल्डिहाइड घेतल्यास त्या अल्डिहाइडचं रिॲक्शन कोणासोबत होणार आहे, जे दुसऱ्या स्टेपमध्ये तुमचा कार्बन आयन तयार झाला होता ना, त्याच्यासोबत त्याची रिॲक्शन होणार आहे, आणि ते रिॲक्शन आपल्याला एक प्रोडक्ट भेटणार आहे. आता ते रिॲक्शन होताना काय काय होतं ते पाहूया. यामध्ये काय झालं, मी अल्डिहाइड घेतला, उरलेला मॉलिक्यूल, आणि ते कार्बन आयन सेकंड स्टेपमध्ये तयार झालेला प्रोडक्ट घेतला. यामध्ये काय झालं, या सेम अगोदरच्याच ह्याच्यासारखं, अगोदर बी काय झालं तर इलेक्ट्रॉन दिले घेतले, त्याच प्रकारे आहे. या कार्बनकडे इलेक्ट्रॉन कसे आहेत, जास्त आहे, मग त्याने या कार्बनला इलेक्ट्रॉन दिले, अल्डिहाइडच्या कार्बनला इलेक्ट्रॉन दिले. इलेक्ट्रॉन दिल्यास तो पण तिथं कसं झालं, अनस्टेबल झाला. का तर कार्बन किती बॉन्ड फॉर्म करतो, 4 बॉन्ड फॉर्म करतो. मग त्याने ऑलरेडी इथं 4 बॉन्ड फॉर्म केले होते. आता याने इलेक्ट्रॉन देत आहे, मग त्या इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे तुला आता बॉन्ड बॉन्ड तर फॉर्म होणारच, का तर याने इलेक्ट्रॉन देत आहे. मग बॉन्ड फॉर्म होत असल्यामुळे तिथं किती बॉन्ड तयार झाले, तुमचे 5 तयार झाले. मग आता तिथं कार्बन पण कसं झालं, अनस्टेबल झाला. अनस्टेबल झाल्यामुळे त्याने काय केले, हे इलेक्ट्रॉन घेतले. मग हे इलेक्ट्रॉन घेताना हा कार्बन काय करतो, आपल्यापैकी ते वीक बॉन्ड कोणता आहे तो पाहतो. मग त्याचा वीक बॉन्ड आहे पाय बॉन्ड. मग तो इथं पाय बॉन्ड ब्रेक करतो आणि याला इलेक्ट्रॉन देतो, आणि कार्बन याच्यासोबत बॉन्ड प्रिपेअर करून आपल्याला इथं ऑक्साईड आयन हा प्रोडक्ट भेटला. ऑक्साईड आयन का म्हणलं, तर ऑक्सिजनवर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून त्याला आपण इथं काय म्हणलं, ऑक्साईड आयन असं म्हणलेलं आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय तयार झालं, तुमचा न्यूक्लियोफाईल झाला, दुसऱ्या स्टेपमध्ये कार्बन आयन झाला आणि वॉटर झाला, आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुमचा ऑक्साईड आयन तयार झालेले आहेत. आता आपल्याला चौथी स्टेप पाहायची आहे.
आता चौथ्या स्टेपमध्ये काय होणार आहे, जो तुमचा ऑक्साईड आयन तयार झाला होता ना, तो घ्यायचा. हा इथे घेतला आणि त्याची रिॲक्शन वॉटरसोबत करायची. आता हा वॉटर कुठून आला, तर सेकंड स्टेपमध्ये तुमचा कार्बन आणि वॉटर यूज केला होता. वॉटर तुमचा त्या तिथे यूज केला नव्हता आणि कार्बन तिसऱ्या स्टेपमध्ये यूज झालेला आहे. मग चौथ्या स्टेपमध्ये तुमचा वॉटर तयार होणार आहे, वॉटर यूज होणार आहे. वॉटरचं पण सेमच आहे. वॉटर यूज केला, मग या वॉटरमध्ये काय होते, ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन जास्त आहे, त्याने इलेक्ट्रॉन हायड्रोजनला दिले. हायड्रोजन अजून अनस्टेबल झाला. अनस्टेबल झाल्यास त्याने इथला बॉन्ड ब्रेक करून इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला दिले आणि काय तयार झाला, 4 हायड्रॉक्सी पेंट-2 हा प्रोडक्ट तयार झाला आणि OH- बाहेर पडला. ॲज अ न्यूक्लिओफाईल इथं बाहेर पडलेला आहे. अशा तुमच्या चौथी स्टेप झालेली आहे. पहिल्या स्टेपमध्ये न्यूक्लिओफाईल, दुसऱ्या स्टेपमध्ये कार्बन आणि वॉटर, थर्ड स्टेपमध्ये ऑक्साईड आहे आणि फोर्थ स्टेपमध्ये तुमचा 4 हायड्रॉक्सी पेंट-2 हा प्रोडक्ट भेटलेला आहे. का तर इथं क्रॉस आहे, अल्डॉल भेटणार नाही इथं प्रोडक्ट. इथं क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन असल्यामुळे तुम्हाला वेगळाच प्रोडक्ट भेटणार. मग इथं प्रोडक्ट कुठला भेटला आहे, 4 हायड्रॉक्सी पेंट-2 माझा हा प्रोडक्ट भेटलेला आहे. आता आपली एकच स्टेप राहिली आहे, 5वी स्टेप. त्यामध्ये काय होणार आहे ते पाहूया. आता आपली 5वी स्टेप आहे. 5व्या स्टेपमध्ये जो प्रोडक्ट तयार झाला 4 हायड्रॉक्सी पेंट-2 हा प्रोडक्ट आपला तयार झाला, त्याचं डिहायड्रेशन होणार आहे. डिहायड्रेशन म्हणजेच तिथून वॉटर मॉलिक्यूल लॉस होणार आहे. आता वॉटर मॉलिक्यूल कुठून लॉस होणार, जो अल्फा हायड्रोजन आहे, अल्फा कार्बन आहे, त्यावरचा एक हायड्रोजन आणि या बीटा कार्बनवरचा OH ह्या ग्रुप काय होणार आहे, इन द फॉर्म ऑफ वॉटरच्या फॉर्ममध्ये बाहेर पडून आपल्याला इथं प्रोडक्ट काय भेटला, पेंट-3En1ONe हा प्रोडक्ट भेटलेला आहे. इथं आपली ही क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन संपली. जर तुम्हाला काही डाऊट असले, जर तुम्हाला काही समजलेलं नसलं तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगा, मी त्याचा आन्सर देते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.